नमस्कार मैत्रिणींनो, आज मी शेतामध्ये आलेली आहे। बघा, माझ्या शेतातनी कटुल्याचा वेल आहे। असे कटुले आहे त्याला। बघा, हे कवडे कवडे कटुले सापडत आहेत। एवढ्या अडचणीतनी कटुले आहेत। बघा कसे कटुले आहेत। शेतामध्ये गेली तर एवढे मला कटुले सापडले, खूपच आनंद झाला। म्हणजे मी दरवर्षी मार्केटमधून विकत आणत असते, 50 रुपये पाव आहेत कटुले। यावेळेस मी शेतात गेली तर मला 2 वेलाला एवढे कटुले सापडले। खूप छान कोवडे कटुले आहेत। आज मी याची तुम्हाला सुकी भाजी नाही तर मी डाळीतले कटुले करून दाखवणार। चला तर मग आपण भाजीला सुरुवात करूया। तर हे कटुले आहे ना, एकदम कोवळे आहेत। तर असे मी पावशीने चिरून घेणार आहे। असे हे देठ तोडून टाकायचं। असे हे गोल 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 छान असे चिरून। कटुले हे शेतामधले आहेत, याला माती लागते, म्हणून आपण आधी स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्यात मुरू द्यायचे छान। नंतर मग असे धुतल्यानंतर चिरले की आता धुवायचं काम नाही। पॅन गरम झालेला आहे, याच्यामध्ये आपण 2 माप तेल टाकून घेऊ। छान तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण जिरं तडतडू, म्हणजे जिरं टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये लसूण हे छान होऊ देऊ। याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं की डाळीची चव खूप छान येते। टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, याला पण आपल्याला परतून घ्यायचं आहे। मऊ होईपर्यंत परतून घेऊ। अशा प्रकारे टमाटर मऊ पडलेला आहे, म्हणजे छान झालं। याच्यामध्ये हळद, थोडासा कांदा लसूण मसाला, धन्याची पावडर, लाल तिखट, मीठ हे परतून घ्यायचं आहे। मसाला छान परतून झालेला आहे। याच्यामध्ये आपण कटुले छान गोल गोल चिरून घेतले, हे टाकून घेऊ। हे छान परतून घेऊ। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ, थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे। याच्यावरती 2 मिनिटं झाकून ठेवून घ्यायचं। चला 2 मिनिटं झालेले आहे, आपण बघू भाजी कशी दिसते। वाव, खूपच छान दिसत आहे भाजी। याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, खूप प्रकारचे विटॅमिन आहेत। हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेच होते। हे कशी छान शिजलेली आहे। ही अशी डाळ शिजून घेतलेली आहे। हे डाळ पण आता याच्यामध्ये टाकून घ्यायची। हे पूर्ण डाळ अशी टाकून घ्यायची आणि पूर्ण अशी फिरून घ्यायची। 2 मिनिटं होऊ द्यायची, नंतर आपली डाळ तयार। तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी जसं पाहिजे तसं टाकू शकता तुम्ही। याला तसं तर घट्ट डाळ नकोच खायला, अशी थोडीशी पातळ पातळ असली तर खूप छान लागते भाकरीसोबत किंवा पोळीसोबत। 2 मिनिटं होऊ देते। भाजी तयार झालेली आहे, गॅस बंद करत आहे। मैत्रिणींनो, तयार आहे गावाकडचे पारंपरिक डाळीतले कटुले। बघा कशी तरी आलेली आहे। तुम्ही पण अशी करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा।